भारतीय राज्यघटनेतील कलम 21 आर्टिकल 21 हे सर्वात महत्त्वाचे आणि व्यापक मानले जाणारे मूलभूत अधिकार आहे. हे कलम केवळ एक ओळ असूनही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांमुळे त्याचा विस्तार खूप मोठा झाला आहे. कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ अवलंबिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत. जीविताचा अधिकार राईट टू लाईफ याचा अर्थ केवळ शारीरिक अस्तित्व किंवा प्राण्याप्रमाणे जगणे असा होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते यामध्ये मानवी प्रतिष्ठेसह जगण्याच्या अधिकाराचा समावेश होतो. यामध्ये जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू पर्सनल लिबर्टी या वैयक्तिक स्वातंत्र्य या शब्दप्रयोगात व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असलेल्या सर्व उपअधिकारांचा समावेश होतो. यामध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून मुक्त राहण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. महत्त्वाचे न्यायालयीन खटले आणि कलमाचा विस्तार. कलम 21चा अर्थ काळानुसार बदलत गेला आहे. त्यासाठी खालील दोन खटले अत्यंत महत्त्वाचे आहेत. ए. गोपालन खटला 1950 यामध्ये न्यायालयाने कलम 21चा अतिशय संकुचित अर्थ लावला होता. न्यायालयाने म्हटले की हे कलम केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कारवाई विरुद्ध संरक्षण देते, कायदेमंडळाच्या नाही. मेनका गांधी खटला 1978 या खटल्याने भारताच्या घटनात्मक इतिहासात मोठी क्रांती घडवून आणली. न्यायालयाने स्पष्ट केले की कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती ही न्याय्य, रास्त आणि वाजवी असावी लागते. यामुळे नागरिकांना कायदेमंडळाच्या मनमानी कायद्यांविरुद्धही संरक्षण मिळाले. कलम 21 अंतर्गत समाविष्ट असलेले काही उपअधिकार. न्यायालयाने विविध निकालांद्वारे कलम 21 मध्ये खालील अधिकारांचा समावेश केला आहे. शिक्षणाचा अधिकार कलम 21 अ नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी. खाजगीपणाचा अधिकार राईट टू प्रायव्हसी पुट्टास्वामी निकाल. आरोग्याचा अधिकार आणि प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार. मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार फ्री लीगल एड. परदेश प्रवासाचा अधिकार. एकांतात राहण्याचा अधिकार. त्वरित खटला चालवण्याचा अधिकार राईट टू स्पीडी ट्रायल. विशेष वैशिष्ट्य कलम 20 प्रमाणेच कलम 21 सुद्धा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 352 निलंबित केले जाऊ शकत नाही. हे नागरिकांच्या मूलभूत अस्तित्वाचे कवच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.